आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2092 मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरी कथा. आम्ही भूमीवरी एक दैवाचे, निदाने हे वाचे सापडले. तरतील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप. न चळे हा मंत्र न मने याती कुळ, न लगे काळ वेळ विचारावी. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, साठविला हवा हृदयात. आम्ही भूमीवरी एक दैवाचे, निदाने हे वाचे सापडले. प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. अभंग स्थितीपर प्रकरणातील आहे. स्थितीपर म्हणजे कारण आपण भक्ती करीत असताना, आपल्या जीवनामध्ये साधना करीत असताना कोणत्या दशेला आहोत आपण. प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे आत्मचिंतन केलं पाहिजे. माझी स्थिती कोणती आहे, मी कोणत्या दशेचा साधक आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून स्थितीपर प्रकरणातील हा अभंग आहे. आणि महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरी कथा. कारण महाराज सांगतात की या संसारामध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हरिकथा प्रत्येकजण करतं, पण निर्मळ हरिकथा होते का? निर्मळ हरिकथा तुमच्या जीवनामध्ये करायची असेल, निर्मळ हरिकथा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ऐकायची असेल, तर आत्मबोधावर आरूढ झालं पाहिजे. आत्मबोध म्हणजे काय? आत्मबोध म्हणजे मी कोण आहे. आता मी कोण आहे हे प्रत्येकजण म्हणताल की मी म्हणील माझ्या जीवनामध्ये मी दिवू होतो, देवीदास होतो. आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये मला 100 नावं मला प्राप्त झाली असतील. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये 100 नावं प्राप्त झालेली आहेत. मग तुम्ही दिवू आहात, देवदास आहात का, देवसाहेब आहात का, बापू आहात का, मालक आहात का, कोण आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये? हे दिसायला प्रश्न साधा दिसतो, पण हा अत्यंत घन असणारा अध्यात्माचं गूढ ह्याच्यामध्येच आहे, परमार्थ ह्याच्यामध्येच आहेत. जोपर्यंत मी मला ओळखीत नाही, जगाची ओळख करून काही उपयोग नाही. म्हणून मला स्वतःला मी ओळखीलं पाहिजे. येऊनी वराडनी बैसल्या टैकी, कोण तो नवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कोणी, वराडालिया वराडी. कवळ ते वरमाये कवळ तो रवाप, कवन तो नवरा कवन तो मंडप. वराड नव्हे सो प्रसंगे माय, बाप रुक्मा देवी वराचे बेगी धरावे पाय. कारण माऊली इथं आपल्याला लग्न मंडप मधील लग्न, नवरा नवरी, वराड कारण वरबाप वरमाई याचं उदाहरण देऊन अध्यात्माचं गूढ समजावून सांगतात. आता या लग्नामध्ये वराड वराडी याचं रूपक केलेलं आहे माऊलीने. आणि हे रूपक करून अध्यात्माचं एवढं गूढ उंच असं गुह्य माऊलीने या अभंगामधून सांगितलेलं आहे. कारण वराड आणि वराडी कोण? देहबुद्धी असणारं वराड आणि जीवबुद्धी असणारं वराडी यांच्या जीवनामध्ये जन्मभर ते नवरा कोण आहे याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी भजन, कीर्तन, नामजप, तप, योग, दान, तीर्थाटन असं अनेक साधनं करतात. अनेक धर्माने अनेक साधनं त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेले आहेत. मात्र पण तो नवरा कोण आहे त्यांना जन्मभरही त्यांच्या जीवनामध्ये कळत नाही या वराड आणि वराडणीला. कारण याच्यामध्ये एखादाच भगवंताच्या प्राप्तीसाठी, कारण जी जीवबुद्धी आहे, कारण इथं माऊलीने उदाहरण दिलेलं आहे. जी कोणती नवरी आहे तिचं अनेक जन्माचं तिचं काहीतरी पुण्य असणारी ही जीवबुद्धी, आणि तिला प्रश्न पडतो की मी कोण आहे.
माझ्या जीवनामध्ये माझा नवरा कोण आहे, वराड कोण आहे, वराडी कोण आहे, वरमाय वरबाप हे कोण आहेत. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरूच, मनोने पडेला विसरू आत्मबोधाचा. त्या संसारामध्ये आलेल्या जीवाला कारण त्या देहाचा विसरच पडलेला आहे. मी कोण आहे, कारण ही आत्मस्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय ही जीवरूपी जी नवरी आहे तिला प्रश्न पडलेला आहे, मी कोण आहे, मी कोणाची आहे, मी कोण होते माझ्या जीवनामध्ये, मी कशासाठी आलेला आहे. हे वराड आणि वराडी कशासाठी येतं का, जेवणासाठी येतं का त्यांच्या जीवनामध्ये. आपण इथं जन्माला आलोत, कशासाठी आलोत, कारण संसारामधली सुखदुःख भोगण्यासाठी जन्माला आलेलो आहोत का, कारण मी कोण आहे हे ओळख करून घेण्यासाठी आपण या संसारामध्ये आलेलो आहोत. हे मंडप म्हणजे हा संसार आहे. म्हणून माऊली आपल्याला सांगतात ती जी नवरी आहे काहीतरी तिचं पुण्य आहे पूर्वजन्मीचं, म्हणून ती कारण त्या विठ्ठल रुक्माईला तिच्या जीवनामध्ये शरण जाते की मला सांग मी कोण आहे, मला माझ्या जीवनामध्ये कळत नाही, त्याचे पाय धरते. म्हणून आपल्याही जीवनामध्ये मी कोण आहे, सद्गुरूला शरण जावं, भगवंताला शरण जावं, किंवा आपल्या जीवनामध्ये मी कोण आहे हे जाणण्याचा पाहण्याचा प्रयत्न करावा असं माऊली सांगतात. मोक्ष मेल्या पाटी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील ती मूर्ख, दीप गेल्यावरी कैसाजी प्रकाश, झाका झाकी त्यास कास यासी, जवरी देह तवरी साधन, करुनिया ज्ञान सिद्ध करा, ग्रह दग्ध न शिंपिजे उदकेसी, तो निष्ठक काय कीजे, आहे मी कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे. माऊली सांगतात आपल्या जीवनामध्ये विचार करावा, कारण मेल्यावर माझ्या जीवनामध्ये मोक्ष मिळेल असे म्हणणारे महामूर्ख आहेत. कारण दिवा मावळल्यावर प्रकाश नाही. जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंतच मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करता येतो. एकदा या देहातला जीव गेला की मी प्रयत्न करील हे म्हणणं महामूर्खाचं लक्षण आहे. म्हणून मी होणे नाही तया मीची आहे केही, मग भजेल हे काही बोलो कीर. कारण माझ्या जीवनामध्ये आडफाटा कशाचा आहे तर मीचा आहे. माझ्या जीवनामध्ये मला मीचा एवढा आडफाटा आहे की माझा मी मला नरकाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही, तुमचा मी तुम्हाला नरकाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात म्हणून मी होणे नाही. हाचा मीचा अहंकार या जगामध्ये काहीच होत नाही, पण तो मर्जीपर्यंत त्या मनुष्याला तो मीचा अहंकार सोडित नाही. तया मीची आहे की जर हा पहिला मीचा अहंकार गेला की मग तोच आहे या जगामध्ये, दुसरं काहीच नाही. पण मीचा अहंकार आमच्यासारख्याला तर अजिबात जात नाही. कारण ज्याला ज्ञान प्राप्त झालं, आम्ही तर कारण भगवंत कोण आहे याच्यावर बोलतो. कारण आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, द्वैत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय हे आमचा अहंकारणच आमच्या जीवनामध्ये बोलतो. म्हणून नाथबाबा म्हणतात न जाय ताटा नित्य खटाटोप, मंडुके वटवट तैसे ते गा, तैसे ते गा, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती, वाचून काय वाचून काय. कारण आमच्यासारख्याचा मी कारण किती आहे, मी बोलत नाही, कारण माऊली बोलतात. नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. कारण आमच्यासारख्याला ज्ञान म्हटलं, दोन अभंग जरी आपल्या जीवनामध्ये आले तरी अहंकार तुम्हाला पैज लावून तुमच्या जीवनामध्ये मारतो. म्हणून पहिला मी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये तो नाही. दुसरा मी तया मीची आहे की मग त्याच्या जीवनामध्ये पहिला मी गेला नाही तोपर्यंत भजन कीर्तन पूजा पाठ दान धर्म काहीच होत नाही, कीर्तन होत नाही, काहीच होत नाही.
पहिला मी गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये भजन कीर्तन सर्वच होतं. म्हणून अतिशय विशेष सेवावा, तैसा विरोध नो व्हावा, का सर्वता निरोधावा हेही नको. कारण कोणत्याही विषयाचं अतिसेवन चांगलं नाही. वाजवीपेक्षा फातील नेम करण्याची बुद्धी आपल्या जीवनामध्ये नसावी असं माऊली सांगतात. जी तुची तू सर्व या, मा कोणा बोधू कोणा माया, ऐशी आपे आप लागविया नमो तुझ. कारण या जगामध्ये तूच आहे. ज्ञानी तूच आहे, अज्ञानी तूच आहे, लोभी तूच आहे, दानी तूच आहे, क्रोधी तूच आहे. मात्र तू या जगाचा जादूगर आहे. म्हणून आपल्याला तो कळण्यासाठी, कारण आत्मज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. तो या चराचरामध्ये नटलेला आहे, पण तो का दिसत नाही? आत्मज्ञान नाही म्हणून तो आपल्याला दिसत नाही. सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसून या ठाव अहंतेचा, पुसून या ठाव अहंतेचा. तोची संत साधू ओळखावा निका, एरते ऐका मायाबद्ध, एरते ऐका मायाबद्ध. तो निका ओळखायचा ना. आपल्या जीवनामध्ये अहंकार गेला पाहिजे. अहंता म्हणजे अहंकार गेला पाहिजे. पुन्हा नामदेव महाराज सांगतात मायाबद्ध. आता भगवंताची माया आणि ती माया पार करून जाणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. आता महदादी हे माझी माया, उतरून या धनंजया, मे होई जे हे आया कैसे नि होय. कारण हे भगवंताची माया पार करणं, अहंकार टाकून देणं. कारण देखील या धन मृत्तिके समान. आता धन मातीप्रमाणे वाटणं ही काय सामान्य गोष्ट आहे का? नवविधा रत्न जैसे धोंडे. कारण हे भगवंताचे वचन आहे असं नामदेव महाराज म्हणतात. तोच निका आहे, तोच संत आहे, तोच साधू आहे. त्यालाच त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालं असं ठामपणे समजावं. आता ऐशिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करीसी, येथे ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. कारण भगवंताला अर्जुन म्हणू लागला. जर आम्हाला ज्ञान प्राप्त होत असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही सांगा आमच्या जीवनामध्ये ज्ञान. म्हणून आपल्या जीवनामध्ये कुणाचं ऐकावं आपण? कुणाचंही आपल्या जीवनामध्ये ऐकू नये. 5वीच्या मुलानं 10वीच्या मुलाला ज्ञान शिकवित असेल तर त्याच्या जीवनामध्ये ऐकू नये. म्हणून कोणही या जगामध्ये भागवत कथा, रामकथा, कीर्तन त्याच्या जीवनामध्ये करू लागलेलं आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपण कुणाचं ऐकावं, कुणाचं ऐकू नये हे साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. महाराज सांगतात, न ऐकावे कानी तयाचे ते बोल, भक्तिवीन फूल ज्ञान सांगे, भक्तिवीन फूल ज्ञान सांगे, भक्तिवीन फूल ज्ञान सांगे. वाखाने अद्वैत भक्तिभावे वीन, दुःख पावे सीन श्रोता वक्ता. वाखाने अद्वैत, तो त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही. द्वैत काय अद्वैत काय याच्याबद्दल तो बोलत असेल. वाखाने अद्वैत भक्तिभावे बिन, दुःख पावे सीन श्रोता वक्ता. तो श्रोताही त्याच्या जीवनामध्ये दुःख पावणार आहे आणि वक्ताही त्याच्या जीवनामध्ये दुःख पावणार आहे असं जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्या जीवनामध्ये सांगतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याच्याच मुखामधली हरिकथा ऐकावी. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याचीच आपल्या जीवनामध्ये संगत करावी. हेच महाराज बारबार आपल्याला सांगतात. सुसुप्ती आणि स्वप्ना पासून बहुवसे अर्जुना, जागणे जैसे आना बोधाची. आता आत्मबोध करून घ्यायचा. कसा करावा लागेल? सुसुप्ती आणि स्वप्न. सुसुप्ती आणि स्वप्नामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सुसुप्ती म्हणजे गाढ झोप, मेलेली अवस्था. स्वप्न म्हणजे काय? स्वप्नामध्ये तुम्ही राजा होता, भिकारी होता,
काही होतात तुमच्या जीवनामध्ये. म्हणून जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या ह्या 4 अवस्था आहेत. 4 अवस्था भिन्न भिन्न आहेत. तुम्हाला जर आत्मबोध तुमच्या जीवनामध्ये करून घ्यायचा असेल, सुसुप्तीमध्ये बी होत नाही, गाढ झोपेमध्ये होत नाही, स्वप्नामध्ये होत नाही, जागृत अवस्थेमध्येही तुमच्या जीवनामध्ये आत्मबोध होत नाही. आत्मबोध करून घेण्यासाठी तुरीय अवस्थेमध्ये जावं लागेल. तुरीय अवस्था म्हणजे शून्य अवस्था, मन तिथं राहत नाही. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी कोण आहे. ही मी ची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर मग काय होईल? मनोवने ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधाले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा तैसे आपले अद्वैतपण बेजान तसे तुझे विन तयाही बोधा कारण जाणताची. कारण ज्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक राहत नाही. ते करील ते कर्म त्याच्या जीवनामध्ये ब्रह्म होतो. ते करील ते कर्म त्याच्या जीवनामध्ये निष्काम कर्म होतं. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आता हे ज्ञानेश्वरीमधलं तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही. याच्याबद्दल तुकोबाराय काय सांगतात? कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजेना शूर मिरवे रणंगणी मरणेच संतोषे पाहिजे तो कळवळा मग बळा काय उणे तुका म्हणे उदारपणे काय उणे मनाचे. कारणापे संसारामध्ये परमार्थामध्ये तुमच्या जीवनामध्ये कारणापे म्हणजे इच्छित फळावर दृष्टी ठेवून आपण कर्म करावं. आता हे कर्म करीत असताना कसं करावं? कारण ते फळ मिळावं अशी ही अपेक्षा आपल्या जीवनामध्ये नसू नये. निरपेक्ष कर्म करावं आणि संशय एक आपल्या जीवनामध्ये येऊ नये. ते फळ मिळल न मिळल संशयासारखं पाप नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कारणापे असता दृष्टी शंका पोटी उपजीना. शंका म्हणजे संशय. संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर हा विनाशासी वागूर प्राणियासी. एकदा मनुष्याच्या जीवनामध्ये संशय आला की तुमचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. आता संशय तुमच्या जीवनामध्ये तोडायचा असेल, संशयापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर कसं होवं लागेल? तैसा तोडावया संदेह ठीक जैसा लोह श्रावत्वे तरी माधुर्य पायी घाली. कारण संशय तोडायचा आहे. तर माऊलीनं उदाहरण दिलंय. तुम्हाला लोखंड तोडायचं आहे तर काय करावं लागेल? लोखंडानं लोखंड तोडता येतं का? अजिबात नाही. त्याच्यासाठी पोलादाचं घ्यावं लागेल आणि पोलादांच्या हत्यारानं ते लोखंड तोडावं लागेल. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संशय तोडायचा आहे, संशयापासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे तर काय करावं लागेल? सत्य बोलावं लागेल, सत्याचा स्वीकार करावा लागेल. सत्य हे तलवारीच्या धारेपेक्षा तीक्ष्ण असतं. म्हणून सत्य हे स्वीकारणं, सत्य बोलणं, सत्य ऐकणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्य आपल्याला खरं बोलतो. खरं बोलणाऱ्याच्या जवळ आपण जातो का? कारण आपल्या अहंकाराला तो मार देत असतो आणि आपण तो आपल्यावर ओढून घेतो, त्याची संगत तोडतो, त्याच्यापासून आपण दूर जातो. जो खरं बोलतो त्याच्यापासून हजारो कोस आपल्या जीवनामध्ये दूर जातो. मग आपल्या जीवनामध्ये हा संशय कसा जाणार आहे? आपली कारणापे दृष्टी कशी होणार आहे? संसारामध्ये 15% लोकाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे इच्छित फळ ठरवितात ते प्राप्त होतं. हे 100% आहे. या जगामध्ये 15% लोकाला त्यांना जे व्हायचंय, एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, कुणाला पंतप्रधान, कुणाला श्रीमंत व्हायचं असेल, पण कुणालाही त्याच्या जीवनामध्ये मला भगवंताची प्राप्ती करायची असे बोटावर मोजण्या इतके सुद्धा नाही. म्हणलं संसारामध्ये 15% लोक सक्सेस आहेत. अध्यात्मामध्ये 1% नाही म्हणलं तरी काही वावगं नाही. कारण का वावगं नाही? मी बोलत नाही. बहुत गेले वाया न भजता पंढरीराया करिता कामिकाची सेवा लागेल मागेल खात्या देवा अवघियाचा धनी त्यास गेली विसरून तुका म्हणे अंती
पडती माचिया हाती. बहुत गेले वाया. किती वाया गेलेत महाराजांनी आकडा दिलेला नाही. आजपर्यंत किती गेलेत, किती जाणार आहे त्याचा आकडा नाही. कशामुळे गेलेत? अवघियाचा धनी त्यास गेली विसरून. बाकी सगळं त्यांच्या जीवनामध्ये आहे, पण अवघियाचा धन्याला विसरलेले आहेत. तुका म्हणे अंती पडती येमाची हाती. फक्त हे येमासाठी त्यांच्या जीवनामध्ये हातामध्ये पडणारे गिरायक आहेत. बरं, महाराज बोलतात असं नाही, माऊली सुद्धा तेच सांगतात. तैसे असतेच्या महापुरी रेगता ती कोटीवरी परे प्राप्तीच्या पैलतिरी विपाई लडगे किंवा पहुचे विरळ. कारण या जगामध्ये कोट्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीसाठी निघतात. पूर्वीपासून आहे, माऊलीच्या काळावधीपासून आहे. कारण माऊलीला 700-750 वर्ष झाले, तर त्यावेळेसही कोट्यावधी लोक भगवंत प्राप्तीसाठी निघत होते. आजही निघतात, इथून पुढेही निघतील. पण प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईल निघे पहुचे विरळ. किती जण पोहोचतात असं जर माऊलीला विचारलं तर माऊली सांगतात, आता कोट्यावधी निघतात. 1,00,000-2 लाख नाही, 1,000-2,000 किंवा 50,000 नाही, 100-500 नाही. मग किती पोहोचतात? एखादाच पोहोचतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करणारे भरपूर आहेत, पण भगवंताची प्राप्ती करणारे एखादाच जगद्गुरु तुकोबाराय झाले. एखादाच माऊली होऊन गेला, एखादाच त्यांच्या जीवनामध्ये मीराबाई चोखा नामदेव महाराज होऊन गेलेले आहेत. आपण आपल्या जीवनामध्ये या अहंकारानेच आपण आपलं आयुष्य वाया घालतो. सांडूने मिटपणाचा लोभो मिटे सिंधुत्वाचा घेतला लाभो तेवे अहम देऊनी शंभू शांभवी झालो. मिठानं काय करावं? माऊली सांगतात, फक्त मी मीठ आहे याचा लोभ सोडून द्यावा आणि त्या समुद्राशी एकरूप होवं. मिठानं जर मिठाचा लोभ नाही सोडून दिला तर त्या मिठाच्या जीवनामध्ये एवढी फजिती आहे. कारण ते समुद्राच्या कडेला मिठाचे आळे करतात, मग त्याला गोणीमध्ये भरलं जातं, मग ते जहाजानं, ते कारण रेल्वेनं, मग त्याला मोठ्या कारण चक्कीमध्ये पिसलं जातं, ते पॅक होतं, ते आपल्या घरी येतं. आपण ते भाजीत ह्याच्यात टाकतो आणि टाकल्यानंतर त्याची अवस्था काय आहे? टाकल्यानंतर आपण खातो, खाल्ल्यानंतर ते कुठं जातं? एवढी बत्तर अवस्था आहे. म्हणून जीवानं काय करावं? या स्थूल देहाचा अहंकार सोडून द्यावा आणि संसारामधील विषय वासनेचा लोभ सोडून दिला की तुम्ही शिव आहात. शिव होण्याची गरजच नाही, आपणच ब्रह्म आहोत. कारण आपणच आत्मा आहोत याचाच बोध आपल्या जीवनामध्ये आपण विसरून गेलेला आहोत. कशामुळं विसरून गेलेला आहोत? पिंड पोषकाच्या जडो ज्ञान गोष्टी जनी दृष्टी भेटी न हो त्याची नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशा लागे पात्र झाला. कारण पिंड पोषकाच्या जडो ज्ञान गोष्टी, कारण ज्याच्या जीवनामध्ये स्वतःच्या देहाचे लाड पुरविण्यासाठी मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी करतो, संत चिन्ह त्याच्या जीवनामध्ये कोणतंच उमटलेले नाहीत, तो उपदेशा लागे पात्र झाला. पोहू नेणे कासे लावितो अनेका. त्याला स्वतःलाच पवाय येत नाही आणि त्याच्यासोबत जर आपण पवाय गेला तर काय गत होईल? तो तर मरणार आहे, आपणही आपल्या जीवनामध्ये मरणार आहोत. म्हणून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्या आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याला शरण जावं लागत. कारण त्या महात्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. असं माऊली सांगतात, नमो विशदबोध विदगदा विद्या रवींद्र प्रमोदा पराप्रमय प्रमदा विलाशिया. श्रीगुरु निवृत्तीनाथ हे स्पष्ट बोध करण्यास निपुण आणि चतुर आहेत. ते ब्रह्मरूपी कमळाला विकसित करणारे आहेत. परावाणीचं प्रमय जे परब्रह्म कोण स्त्री तिच्याची विलास करणारे आहेत. नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला.
श्रीगुरु निवृत्तीनाथ हे संसाररूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहेत. सूर्याचीही उपमा देता येत नाही. सूर्यालाही सामर्थ्य तेच देतात. उत्पत्ती नाशरहित आहेत. प्रयत्न वाचून ते तुर्या अवस्थेचे पालन करणारे आहेत. नमो जगदखिल पालना मंगलमने निधाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा. सद्गुरू निवृत्तीनाथ हे संपूर्ण जगाचे पालन करणारे आहेत. जीवाला आत्मज्ञान रूपे रत्नाचा साठा त्यांच्याकडेच आहे. चंदनाप्रमाणे ते सुगंध देणारे आहेत. ब्रह्माचे शिव्ये हेच त्यांचे चिन्ह आहे. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथा. ते आत्मानुभवाचे राजे आहेत. ते ब्रह्मज्ञानाचे समुद्र आहेत. कामाला जिंकणारे आहेत. कारण चतुराच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हाद करणारे आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या महात्म्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे अशाला शरण जावं. या कलियुगामध्ये आता कुणाला आत्मज्ञान प्राप्त झालेला महात्मा ओळखीन अत्यंत कठीण आहे. म्हणून आपण आपल्या प्रयत्नानं तरी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. किंवा जो भोळे भक्त आहेत, भक्त विठोबाचे भोळे त्याचे पायी ज्ञान लोळे. भक्तिविन शब्द ज्ञान व्यर्था विगे ते जान. नाही ज्याचे चित्ती भक्ती झालो तयासी विपत्ती. नामा म्हणे ऐसे जाना नाही भक्तीची बंधन. जे भक्त भोळे आहेत, कारण नामदेव महाराज सांगतात त्यांच्या जीवनामध्ये ते कसे असतात. निष्पाप निष्कपट साध मन. मनामध्ये कोणतंही कपट नाही, लबाडी नाही, अहंकार नाही. देवावर लहान लेकराप्रमाणे विश्वास, दृढ विश्वास, श्रद्धा त्यांच्या जीवनामध्ये असते. सुखात दुःखात ते देवावरली श्रद्धा त्यांच्या जीवनामध्ये कशीच डळमळत नाही. त्यांच्या जीवनामध्ये मान अपमान याचा काहीही परिणाम त्यांच्या जीवनामध्ये नसतो. ते देवाशी निरपेक्षपणे ते जोडलेले असतात. म्हणून अशा भक्ताला आपल्या जीवनामध्ये शरण जावं. सद्गुरू किंवा आत्मबोधावर जो महात्मा आहे त्याला शरण जावं. किंवा आपल्या प्रयत्नाने आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली भक्तीच नाही. म्हणून आपल्याला भक्ती करून घ्यायची असेल, आपल्याला भक्ती करायची असेल तर आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये भक्ती होत नाही. हेच महाराजाला या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे. कारण आपण आता भाग 1 करू. आता भाग 2मध्ये उर्वरित राहिलेल्या संपूर्ण अभंगावर माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करील. आता भाग 1 इथंच थांबू. हे झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.